नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. माझं नाव पल्लवी आहे आणि माझं वय 27 वर्ष आहे. 7 वर्षांपूर्वी माझं लग्न विजयी यांच्याशी झालं होतं. आमच्या घरची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली होती. माझ्या नवऱ्याचा व्यवसाय रस्त्याच्या कडेला एक छोटासा स्टॉल चालवण्याचा होता. त्या स्टॉलवर आम्ही वडापाव आणि चहा विकायचो. पण मागच्या 3 वर्षांपूर्वी विजय यांचा आजाराने मृत्यू झाला. आम्हाला मूलबाळ नव्हतं, पण आम्ही दोघं खूप आनंदाने आयुष्य जगत होतो. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण अचानक ते मला एकटीच सोडून गेले. त्यांचं जाणं माझ्यासाठी खूप मोठा आघात होता. त्यांच्या निधनानंतर त्यातून सावरून वर यायला मला खूप दिवस लागले. आमचा हॉटेल बराच काळ बंद होतं. मग मी ठरवलं की पुन्हा तो स्टॉल सुरू करावा, कारण आमच्याकडे उदरनिर्वाहासाठी दुसरा काहीच पर्याय नव्हता. मी तो गाडा पुन्हा सुरू केला. मी स्वतः चहा आणि वडापाव बनवून विकायची. त्यातून थोडेफार पैसे मिळायचे, बरेच पैसे मिळायचे. पण सगळी कामं एकटीने करायची म्हणजे खूप त्रास व्हायचा. वस्तू बनवायच्या, भांडी घासायची, हॉटेल उघडायचं बंद करायचं, ही सगळी धावपळ माझ्या एकटीवर यायची. अशाच एका दिवशी एक तरुण माझ्या हॉटेलवर आला. तो साधारण 27-28 वर्षांचा असेल. त्याने एक वडापाव आणि एक चहा मागवला. मी त्याला दिला. तो वडापाव खात होता आणि त्याचवेळी माझ्याशी बोलत होता. तो दिसायला फारसा हँडसम नव्हता, पण चांगला दिसत होता. तो मला म्हणाला, "इथे कुठे जॉब मिळेल का?" मी त्याला विचारलं, "कसलं काम हवंय?" तो म्हणाला, "कोणतंही चालेल. माझी आर्थिक परिस्थिती अतिशय गरीब आहे. मी अनाथ आहे. माझं शिक्षण 12वी पर्यंत झालंय, पण गरिबीमुळे मी पुढे शिक्षण घेऊ शकलो नाही. खूप दिवसांपासून काम शोधतोय, पण कुठेच काम मिळत नाहीये." त्याचं हे बोलणं ऐकून मला वाईट वाटलं. मी त्याला म्हणाले, "बघते काय काम असेल तर कळवते. 2-4 दिवसात सांगते." तो म्हणाला, "ठीक आहे, भेटतो परत." तो गेल्यावर मी त्याच्या विचारात गुंतून राहिले. तो मला चांगला वाटला. मी मनात ठरवलं की आपण त्याला आपल्या स्टॉलवर कामाला ठेवावं, कारण मला सुद्धा मदतीची गरज होती. मग मी 2-3 दिवस माझ्या कामातच व्यस्त राहिले. एके दिवशी दुपारी तो पुन्हा आला आणि म्हणाला, "बाईसाहेब, मी तुम्हाला कामाबद्दल विचारलं होतं. काही मिळालं का?" मी त्याला विचारलं, "तू ह्या स्टॉलवर काम करशील का?" त्याने माझ्याकडे पाहिले आणि मी त्याच्याकडे. तेव्हा पहिल्यांदाच आमची नजरानजर झाली. काही वेळ आम्ही एकमेकांकडे फक्त पाहत राहिलो. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तो म्हणाला, "मी कोणतंही काम करायला तयार आहे." मी म्हणाले, "माझ्याकडे वडापाव कसा बनवायचा, चहा कसा बनवायचा, हे शिकावं लागेल. कधीकधी टेबल खुर्च्या लावणं, भांडी घासणं, साफसफाई करणं, हे सगळं करावं लागेल." तो म्हणाला, "मला चालेल. मी सर्व काही शिकायला आणि करायला तयार आहे. मला कामाची खूपच गरज आहे." मग मी त्याला विचारलं, "तुझं नाव काय? कुठे राहतोस? आणि कधीपासून कामावर येणार?" तो म्हणाला, "माझं नाव कोणाल आहे. मी आजपासूनच कामाला येईन. माझं राहण्याचं ठिकाण कुठे फिक्स नाही. कधी-कधी मंदिरात झोपतो, कधी एखाद्या शाळेत. माझं कायमचं राहण्यासाठी ठिकाण नाही." त्याचं ऐकून मला खूप वाईट वाटलं. एकटी तरुणी म्हणून मी त्याला घरी घेऊन जाणं अयोग्य वाटत होतं. त्यामुळे मनात खूप द्विधा भावना होत्या. मी त्याला स्पष्टपणे सांगितलं, "मी तुला काम देऊ शकते, पण राहण्यासाठी मी काही मदत करू शकत नाही. तुलाच बघावं लागेल." त्याने आनंदाने मान्य केलं आणि म्हणाला, "हो बाईसाहेब, चालेल." त्या दिवसापासून तो माझ्याकडे कामाला येऊ लागला. पहिल्या दिवशीच त्याने भांडी घासणं, साफसफाई करणं, अशी सगळी कामं मन लावून केली. तो खूपच हुशार होता. त्याला फक्त संधीची गरज होती. संध्याकाळी तो मंदिरात, धर्मशाळेत किंवा एखाद्या शाळेत जाऊन झोपायचा. त्याच्याकडे एक छोटी पिशवी होती. त्यात त्याचे कपडे, अंथरूण-पांघरूण सगळं होतं. एक 8-10 दिवस तो तरुण माझ्याकडे रोज येत होता. तो खूप प्रामाणिक होता आणि व्यवस्थित काम करायचा. मला त्याचं बाहेर राहणं याचीच काळजी लागून राहायची. मग मी माझ्या मनावर दगड ठेवला. मी एका खेडेगावातच राहत होते. हॉटेलपासून 1-2 किलोमीटर अंतर होतं आणि मी रोज ते अंतर पायी जायचे. आमच्या घराजवळ कोणाचीच घरं नव्हती. आमची थोडी शेती होती आणि त्या शेतातच माझं घर होतं. मग मी त्या तरुणाला म्हणाले, "तुझी राहण्याची सोय नसेल तर तू आमच्या घराजवळ एक छोटीशी झोपडी बांधून राहू शकतोस." तो तरुण खूप आनंदी झाला. रविवारी आमचं हॉटेल बंद असायचं, म्हणून त्याने रविवारी छोटंसं घर बांधायचं ठरवलं. मी त्याला मदत करणार होते. आमच्या शेतात थोडी लाकडं होती. हे सर्व साहित्य त्याने गोळा केलं आणि रविवारी ही सर्व कामं करत असताना आमची एकमेकांकडे नजरानजर व्हायची. थोडाफार स्पर्श व्हायचा आणि आमच्यामध्ये एक वेगळं आकर्षण निर्माण होत होतं. आम्ही दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो. पण त्याचं बोलणं खूप चांगलं होतं. तो कधीही वेडवाकडं वागत नव्हता. त्याचा स्वभाव खूप चांगला होता. त्याचं घर एका दिवसात बांधून झालं होतं. छोटंसं बांधलं होतं.
संध्याकाळच्या जेवणाचा डबा मीच त्याला आणून दिला. उद्यापासून तो स्वतःच जेवण बनवणार होता. त्याला मी आमच्या घरातील एक स्टोव्ह, थोडंसं रॉकेल आणि स्वयंपाकासाठी लागणारी काही भांडी दिली. शिवाय किराणा आणण्यासाठी थोडेफार पैसेही दिले. त्याने लागणारं सर्व साहित्य आणलं आणि आता तो स्वतः स्वयंपाक करून खायला लागला. आता आम्ही दोघेही नियमितपणे आमच्या हॉटेलवर जात होतो. त्याला हळूहळू मी वडापाव कसा बनवायचा, चहा कसा बनवायचा हे शिकून लागले. तो आता हे सर्व अगदी व्यवस्थित करत होता. मी केवळ गल्ल्यावर बसून राहायची. कधीकधी भांडी धुणंही त्याचंच काम होतं. आता तो सगळं एकटाच सांभाळत होता. त्याच्या हाताला खूप चांगली चव होती. तो वडापाव खूपच स्वादिष्ट बनवायचा. त्यामुळे ग्राहकांना तो खूप आवडायचा आणि दुकानात चांगलीच गर्दी व्हायची. त्यामुळे कमाईही चांगली होत असे. त्याला मी हळूहळू पगारही देऊ लागले. आता ह्या गोष्टीला 5-6 महिने झाले होते. तो खूप प्रामाणिक असल्यामुळे माझा त्याच्यावर खूप विश्वास बसला होता आणि माझं त्याच्याकडे आकर्षणही वाढत होतं. तो सुद्धा अधूनमधून माझ्याकडे पाहत होता, माझ्याशी गोड बोलत होता. आमच्यामध्ये आता एक जवळीक निर्माण होत होती. माझ्या पती गेल्यानंतर मी एकटी पडले होते, पण ह्या तरुणामुळे माझ्या आयुष्यात पुन्हा हळूहळू आनंद यायला लागला होता. एके दिवशी आमच्या घराजवळच्याच काही घरांमध्ये चोरी झाली. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. मलाही खूप भीती वाटत होती. काय करावं हेच समजत नव्हतं. एकटीला झोपही लागत नव्हती. मग मी विचार केला की आपण त्या तरुणाला सोबत बोलावं. माझं घर मोठं होतं, 2-3 खोल्यांचं. मग मी कोणाला म्हणाले, खूप भीती वाटते रे, तू काही दिवस माझ्या घरी झोपायला येशील का? जेवण वगैरे मी आपल्या दोघांचं बनवून ठेवेन. तू फक्त रात्री झोपायला येशील. त्या दिवशी जेवण करून तो घरी आला. तो म्हणाला, ठीक आहे. कुणाल आपल्या झोपडीत गेला. मग मी त्याला सांगितलं, तू जेवण बनवू नकोस, मी तुझं जेवण बनवते. मग मी आमच्या दोघांसाठी जेवण बनवलं. बटाट्याची भाजी, चपाती, भात आणि वरण. मी दोघांसाठी जेवण वाढलं. आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र जेवत होतो. असंच मी आणि माझा नवरा दोघं जेवत होतो. तो क्षण मला आठवला आणि माझे डोळे भरून आले. त्याने माझ्या डोळ्यांकडे पाहिले आणि विचारलं, बाईसाहेब, का रडत आहात? मी म्हणाले, काही नाही, आणि शांत बसले. आम्ही दोघेही खूप आनंदाने जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो. त्यावेळेस आमच्याकडे टीव्ही नव्हता, म्हणून काय करायचं म्हणून आम्ही गप्पा मारायला बसलो. मी ठरवलं आता त्याच्याबद्दल थोडं विचारावं. तो म्हणाला, माझे आईवडील कोण आहेत मला काहीच माहिती नाही. मी अनाथ आहे. शिक्षण झाल्यावर मी अनाथाश्रम सोडलं आणि स्वतः काहीतरी करायचं ठरवलं. पण पैसे वगैरे नव्हते, कोणी काम देत नव्हतं, म्हणून मिळेल ते काम करत होतो, मिळेल तिथे राहत होतो. पण तुम्ही आधार दिल्यामुळे मला खूप समाधान वाटतं, कारण तुमच्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि मला असं वाटतं की माझं नशीबच बदललं आहे. जर तुम्ही मला आधार दिला नसता तर माझं काहीतरी वेगळंच झालं असतं. तो माझी खूप स्तुती करत होता. त्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर निर्माण झाला होता. आता रात्रीचे 10 वाजले होते. आम्ही दोघांनी झोपायचं ठरवलं. दोघांनी वेगवेगळी अंथरुणं टाकली होती आणि मध्ये थोडंसं अंतर ठेवलं होतं. आता दोघेही झोपण्याचा प्रयत्न करत होतो. काही वेळातच कुणाल झोपी गेला, पण मला मात्र झोप येत नव्हती. माझ्या नवऱ्याची आठवण येत होती. हा तरुण माझ्या जवळ असूनही त्याने कधीही वाईट विचार केला नव्हता, कधीही वाईट वर्तन केलं नव्हतं. एवढा तो प्रामाणिक होता. मला त्याचा खूप हेवा वाटत होता. माझ्या नवऱ्याची आठवण सतत येत होती. मागच्या 3-4 वर्षांपासून मी एकटीच होते. आता या कुणालमुळे मला एक आधार मिळाला होता. माझ्या मनात वेगवेगळ्या भावना येत होत्या. मला झोप लागत नव्हती. मी उठले. कुणाल जिथे झोपला होता तिथे जाऊन बसले. त्याला शांत झोप लागली होती. मला त्याच्यामध्ये माझा नवरा दिसत होता. मी त्याच्या केसातून हात फिरवत होते. खूप वेळ त्याच्या केसांमध्ये हात फिरवत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते. त्या अश्रूंचा एक थेंब कोणालच्या चेहऱ्यावर पडला. तशी त्याची झोप मोडली. त्याने डोळे उघडून पाहिले तर मी त्याच्या केसातून हात फिरवत होते. तो उठून बसला. मला रडताना पाहून तोही खूप व्यथित झाला. त्याने आपल्या नाजूक हाताने माझे डोळे पुसले आणि म्हणाला, बाईसाहेब, का रडत आहात? मी म्हणाले, माझे पती गेल्यापासून मी खूप एकटी पडले आहे. पण आता काही दिवसांपासून मला तुझा हा आधार मिळाला आहे. मला खूप चांगलं वाटतंय. तू खूप प्रामाणिक आहेस. कधीही माझ्याशी वाईट वागला नाहीस. खरं सांगू कोणाल, मला तू खूप आवडू लागला आहेस. माझा तुझ्यावर जीव जडला आहे. तुझ्यासारखा प्रामाणिक व्यक्ती मला कधीच मिळणार नाही. जर तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर तो माझ्याशी खूप विचित्र वागला असता, पण तू माझ्याशी तसं काही वागला नाहीस. मी त्याचे हात हातात घेऊन हेच बोलत होते. मग मी त्याला मिठी मारली. त्यानेही मला मिठी मारली. खूप वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो.
पुन्हा मिठीतून बाहेर आलो. मी त्याला म्हणाले, कुणाल, तू मला आयुष्यभरासाठी साथ देईल का? माझ्याशी लग्न करशील का? कुणाल भारावून गेला. त्याने पुन्हा एकदा कळकळून मिठी मारली. माझा नाजूक चेहरा त्याने हातात घेतला आणि माझ्या ओठांवर आपल्या ओठांचा स्पर्श केला. त्याच्या त्या चुंबनात खूप जादू होती. मी त्याच्या प्रेमात वेडी झाले होते. मग आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागलो. आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम केलं. त्या दिवशी आम्ही दोघांनाही खूप आनंद मिळाला. त्याने मला पूर्ण प्रेम दिलं आणि मीही त्याला मनापासून प्रेम दिलं. आम्ही दोघेही तृप्त झालो होतो. मग आम्ही ठरवलं की आपण लग्न करायचं, एकत्र राहायचं, हॉटेल चांगल्या पद्धतीने चालवायचं. तसेच आम्ही एकमेकांवर खूप दिवस प्रेम करत राहिलो. नंतर आम्ही जवळच्याच मंदिरात जाऊन लग्न केलं. आम्ही दोघं एकत्र राहू लागलो. कुणालचा स्वभाव अजूनही तसाच आहे. तो अजूनही माझ्यावर